नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या पंढरपूर तडका स्टुडिओमध्ये। इथे मिळेल अस्सल पंढरपुरी चव घरगुती स्टाईलमध्ये प्रेमाने बनवलेली। देसी स्टाईलमध्ये आपण आज अंकुरित मटकी मसाला बनवणार आहोत। चला आपण रेसिपीला स्टार्ट करूया। मी इथे कांदा 2-3 कांदे घेऊन चिरून बारीक केलेले आहेत मिक्सरमध्ये आणि तेल टाकून आता छान प्रकारे लालसर होईपर्यंत तो कांदा आपल्याला एकदम मंद आचेवरती चांगला भाजून घ्यायचे। कांदा भाजून झाल्यावरती मी मसाले इथे वाटून घेतलेले आहेत। लसूण, कोथिंबीर, खोबरं ते घालून आता एकदम मिक्स करून थोडंसं छान प्रकारे भाजून घ्यायचं। भाजून झाल्यावर मसाले घालायचे। हळद घातली मी, आता काळं तिखट घातलं, थोडीशी मिरची घातलेली आहे, लाल मिरची टाकलेली आहे, आता थोडीशी धना पावडर टाकलेली आहे, थोडा मटन मसाला टाकलाय, किचन किंगचा थोडा मसाला टाकलाय आणि हे आता छान प्रकारे एकजीव करून घेऊया आपण। थोडा मसाला आपण भाजू द्यायचा आणि मसाला भाजून झाल्यावर आता ह्याच्यामध्ये थोडं तेल कमी पडत होतं म्हणून मी तेल थोडं घातलेलं आहे आणि छान प्रकारे हा मसाला आता आपण भाजून घ्यायचा आहे। जसं जसं मसाला भाजेल तसं छान असं थोडं तेल त्याला भाजीला सुटतं आणि मसाला छान भाजून घ्यायचा। मी थोडी लाल मिरची अजून घातली कारण मला जरा जास्त प्रमाणामध्ये भाजी बनवायची आहे, कमी पडायला नको म्हणून अजून थोडे मी मसाले घालून घेतले आणि हे आता हलवून एकजीव करून घेऊया आपण। बघा मसाला किती छान भाजला आहे। मसाला छान भाजल्यावरती आता थोडंसं पाणी घालून अजून छान प्रकारे मसाला भाजू द्यायचा। आता ही मी थोडी टमाट्याची ग्रेव्ही बनवलेली होती ते टाकून घेतली। बघा किती छान तर्री यायला लागली भाजीला। मोड आलेली मटकी मी त्याच्यामध्ये भाजीमध्ये घालून घेतली आणि छान मिक्स करायचं आणि थोडंसं शिजू द्यायचं। शिजण्यासाठी बघा मी थोडंसं नमक घातलं। आता मी पाणी घालते थोडं, जेवढं हवं तेवढं आपल्याला पाणी घालायचं। भाजी आपल्याला केवढ्या प्रमाणात करायची तेवढे आणि थोडंसं शिजू द्यायचं। बघा किती छान प्रकारे भाजी तयार झालेली आहे आपली। किती छान भाजीला एकदम लालसर तर्री आलेली आहे भाजीला, एकदम पंढरपूर स्टाईलमध्ये किती सुंदर भाजी बनलेली आहे। आता आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, पंढरपुरी फॅमिलीचा भाग